सकाळी सकाळी मला हे असं काम लागलं होतं. तर विहानचं प्रोजेक्ट होतं आणि हा प्रोजेक्ट नक्की कोणाचा असतो ना हे आजपर्यंत मला कळलेलंच नाही आहे, कारण की सोहमचं करून करून थकले, आता हे विहानचं करावं लागतं. तर हे असं प्रोजेक्ट देतातच काय. चला तर इथे मी रेडी झाली आणि कधी पण मी रेडी झाली ना तर सोहम आणि विहान मला एकच प्रश्न विचारतात, तो म्हणजे हा असा तर ही ती मुलं आहे जी दिवसभर आई करणारे असतात. ते मोठे झाल्यावर कधी स्वतःच्या लाईफमध्ये बिझी होऊन जातील आणि आपल्याला विसरून जातील तर सांगू शकत नाही आहे, कारण की आत्ता सध्या जमान्यात खूप बदल झालेले आहेत. तर हे काही 4 किलो मी मँगोज आणलेले. आता त्याचं काय करायचं म्हणून आमरस बनवायचं ठरवलं. पण त्याच्या आधी मी छोटंसं रील बनवली माझ्या मुलासोबत, सोहमसोबत. त्याच्यानंतर मस्त खिचडी टाकली, जी कधी न मला जमणारी खिचडी आता खूप सुंदर जमते मला आणि मी खूप छान बनवते, इतकी छान की मुलं आता सध्या खिचडीच बोलतात. तर आता मँगो ज्यूस म्हणजेच आपला आमरस जो मी बनवायला घेतला आहे त्याच्यामध्ये छानशी अशी रेडीमेड वेलची पावडर टाकलेली आहे आणि साखर कमी टाकते आणि ते घट्टसर बनवलं आहे, खूप टेस्टी झाला होता. त्याच्यानंतर सकाळी जे काय माझं पार्सल आलं होतं ते मी ओपन केलं. तर मी मागवला आहे हा सुंदरसा नाजूक नेकलेस. आता हा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे हा नेकलेस आणि हा सिंपल साडीवर, प्लेन साडीवर, असे डार्क साडीवर कलरफुल मस्त छान वाटतो. या नेकलेसमध्ये वेगवेगळे कलरचे पण नेकलेसेस आले आहे, तर मला ते सुद्धा घ्यायचे आहेत. तर आता हळूहळू घेईल मी. तर हे तुम्ही असं ओढणीवाल्या ड्रेसवर पण तुम्ही घालू शकता, कारण की हा सिंपल नेकलेस आहे, असे भरगचं किंवा हेवी नेकलेस नाही आहे जे आपण कधी कधी आपण ड्रेसवर घालू शकत नाही. तर हे असं नेकलेस आहे ना, तुम्ही ड्रेसवर सुद्धा घालू शकता, सिंपल साडीवर सुद्धा घालू शकतात आणि खूप सुंदर वाटतात. त्याच्यात कलर्स पण खूप असतात. तर मी हा सिंपल असा घेऊन बघितला जो सगळ्यांवर मॅच होईल, पण मला ते कलरचे सुद्धा नेकलेस घ्यायचे आहेत. तर बघू आता कधी पॉसिबल होतं आहे. तर आता सगळं जेवण झालेलं आहे आमचं खाऊन. आता आमचं टाईम आहे आमरस खाण्याचा. तर आता मी आमरस मस्त फ्रीझरमध्ये ठेवलेला पटकन थंड व्हावा म्हणून. आणि मग आता आम्ही सगळ्यांना आमरस वाढते, कारण की मी खूप कमी बनवते आमरस. ॲक्च्युली आम्ही पहिलं खूप आमचं असं बेत होतं की आमरस, कुरडया, भजी, पापड, लोणचं, वरण भात खूप बेत असायचं, असा पुरणपोळी वगैरे. आता ते सहजासहजी कोण मुलं खात नाही म्हणून मी काय इतकं बनवत नाही, पण जेवढं त्यांना आवडतं तेवढं नक्की बनवते. आमरस खूप टेस्टी झाला होता. सगळ्यात फायनली जो काही माझं काम असतं ते विहानचा अभ्यास घेणं. तर हा माझा जो काही रेडीमेड ब्लाऊज आहे ना तो मी ऑनलाईन घेतलेला आहे आणि तो प्लेन साडीवर खूप छान दिसतो. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तर तो मी हा वेअर केलेला आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर बाय अँड गुड नाईट.